स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार राम कोळी आणि सुरेश पाटील यांना पोलीस रेकॉर्डवरील हातकणंगले तालुक्यातील कोरोची इथला नागेश हणमंत शिंदे हा चोरीतील टेम्पो घेऊन शिवाजी विद्यापीठ ते सरनोबतवाडी जाणाऱ्या रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारावर सापळा लावून नागेश शिंदे याच्यासह सातारा जिल्ह्यातील तारळे इथला साथीदार संतोष बाबासो बेटके याला मालवाहतूक टेम्पोसह ताब्यात घेतलं। चौकशीत मालवाहतूक टेम्पो हा चोरीचा असल्याचं समोर आलं। अधिक चौकशीत त्यानं 5 दुचाकी आणि 6 चारचाकी वाहनं चोरल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी कर्नाटक राज्यातील दुमकूर तालुक्यातील मुस्तफा सुपे महम्मद, मुबारक खय्यूमशहा खादरी, करीम शरीफ शेख या त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन तपास केलाय। त्यांच्याकडून 6 चारचाकी गाड्या जप्त केल्यात। पुणे बेंगलोर महामार्गावर कागल नजीक लक्ष्मी टेकडी या ठिकाणी सापळा लावून गदग तालुक्यातील कुरटपेटी बेटगिरी इथल्या इमामसाब रसूलसाब मुलनवार याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील चोरीचा टेम्पो जप्त केला। अशा प्रकारे 7 चारचाकी वाहनं आणि 5 दुचाकी असा एकूण 60 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केलाय, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली आहे। नागेश शिंदे व संतोष देटके हे रेकॉर्डवरील 2 गुन्हेगार आहेत की ज्यांच्यावरती 90 गुन्हे दाखल आहेत। असे आरोपी एक गाडी चोरलेली एक गाडी घेऊन लक्ष्मी टेकडी या ठिकाणी येणार आहे अशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा रचला असता त्यांना नागेश शिंदे व संतोष देटके हे आरोपी मिळाले। त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी मोटर वाहन चोरीचे एकूण 7 गुन्हे, त्याचप्रमाणे मोटर वाहन चोरण्यासाठी त्यांनी तत्पूर्वी ते 2 व्हीलर देखील चोरायचे व 2 व्हीलर चोरीचे 5 गुन्हे ची माहिती दिली। त्यांनी सदरच्या सर्व 4 व्हीलर गाड्या या टुमकूर कर्नाटक या ठिकाणी विकल्याचे सांगितले। त्या ठिकाणावरून ज्यांनी मुस्तफा, करीम त्याचप्रमाणे इमाम साहेब यांनी त्या गाड्या विकत घेतल्या होत्या त्यांना देखील ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदर गाड्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। अशा रीतीने कोल्हापूर पोलीस दलाने 7 4 व्हीलरचे गुन्हे व 5 मोटरसायकलचे गुन्हे असा एकूण जवळजवळ 60 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। त्यांच्याकडून आणखीनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने तपास चालू आहे। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस उपनिरीक्षक सतीश मेहत्रे, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, महेश खोत, रुपेश माने, रोहित मर्दाने, विनोद कांबळे, संजय पडवळ, अमित सरजे, संजय कुंभार, सुशील पाटील, राजेंद्र वरंडेकर, सायबर पोलीस ठाणेकडील सचिन बेंडखेळे, सुरेश बाबर व महिला पोलीस अंमलदार मीनाक्षी पाटील यांनी ही कारवाई केली।